नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत ऑथेंटिक अवधी चिकन कोरमा बिर्याणी। चला तर मग बघूयात याची कृती कशी आहे ते। अवधी कोरमा बिर्याणीसाठी लागणारं साहित्य बघूयात। इथे 4 कप तांदूळ दावत बासमती राईस आहे, तो मी स्वच्छ धुवून घेतलाय। 1 किलो बिर्याणी कट घेतलेला आहे चिकनचा। 1 कप दही आहे। 3 लार्ज अनियन्स चा बरिस्ता करून घेतलेला आहे। अर्ध वाटी दूध, त्याच्यामध्ये सॅफ्रन स्ट्रँड्स आहेत, चवीनुसार मीठ। याच्यामध्ये खडे मसाले, कोरिएंडर पावडर आणि लाल तिखट आहे। याच्यामध्ये 3 हीप ऑफ टेबलस्पून्स आलं, लसूण, कोथिंबीर, मिरचीची पेस्ट आहे। इथे क्रश करून घेतलेली हिरवी मिरची सुकून लाल झाली, तिला क्रश करून घेतलेला आहे। आणि इथे साजूक तूप आहे। तूप घालून घेऊयात। पूर्ण 5 टेबलस्पून तूप आहे हे। आता साजूक तूप आपलं कडकडीत गरम झालंय। याच्यामध्ये आपले खडे मसाले, तिखट आणि कोरिएंडर पावडर घालून घेतली। त्याच्यामध्येच मी इमिडिएटली चिकन घालते। हे आता आपण हलवून घेऊया, मिक्स करून घेऊया। आणि मी गॅस किंचित वाढवते आता। आणि मग त्याच्यात गॅस बारीक करून फेटलेलं दही घालून घेऊया। दही 1 कप आहे, ते फेटून घेतलं आहे। 5 मिनिटं झाली आहेत। आता ह्याच्यामध्ये दही घालून घेऊया आणि गॅस पूर्णपणे बारीक करून ठेवूया टू अवॉइड कर्डलिंग। आता हे मिक्स करून घेऊयात। रंग असा आला पाहिजे, काश्मीरी चिलीचा रंग आहे। या मोमेंटला याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालूया। आणि मोठ्या गॅसवरती शिजवून घेऊया। आता बघा, हे आपलं शिजतंय। माझ्याकडे सुकवलेला पुदिना आहे, त्याची आता पावडर घालूयात आपण त्याच्यामध्ये। पुदिना स्वच्छ धुवून स्वच्छ फडक्यामध्ये आत इंडोर वाळवायचा, नाहीतर बाहेर ठेवून काय उपयोग नाही, परत त्याच्यावरती धूळ बसणारच। सो पातळ फडक्यामध्ये आत वाळवत जा। आता पुदिना घालून घेऊया। बाकीचा ठेवलाय, पण आता तेवढी पुदिन्याची गरज वाटत नाही।
आता हे खळखळून उकळायला लागलंय. या मोमेंटला आपण आधी सुकी हिरवी मिरची घालूया. हिरवी मिरची आहे तिला मी सुकवून ती लाल झाली आहे, नाहीतर तुम्हाला वाटेल लाल मिरची घालते मी, पण ही सुकी हिरवी मिरची आहे. साधारण हा पूर्ण 1 टीस्पून भरून होतो. आणि हे 3 लार्ज ऑनियन्स आणि मीठ, स्वादानुसार मीठ घाला. हे सगळं आपण हलवून घेऊया, मिक्स करून घेऊया. हे बघा कसं तूप सुटलंय सगळीकडनं. आता ह्याच्यामध्ये आपण सॅफ्रॉन मिल्क घालूया आणि आपली फर्स्ट स्टेप इज डन. मसाल्याचा टेस्ट करून घ्यायचा आणि त्याप्रमाणेच राईस मध्ये मीठ घाला. Our Avdi chicken korma is done, the first step. Now let's prepare our fragrant rice, which leads to a laziz korma biryani. Let's move on. तेल तापवायला ठेवलंय. त्याच्यामध्ये 1 ब्लॅक कार्डमम पावडर, 3 बे लीफ, ग्रीन पॉट्स 3, cloves 5 to 6. आता हे जरा तडतडलंय. याच्यामध्ये स्वच्छ धुतलेला तांदूळ घालून घेऊया आणि हा तांदूळ 70% शिजवायचा, कारण 70% शिजल्यानंतर त्याला दाबून तोडायला लागलं पाहिजे, नाहीतर गिचका होतो. कारण आपल्याला दम पण द्यायचा आहे 20 to 25 मिनिट्स म्हणून. आणि एकदम अलगद हाताने करा, कारण हा लांबडा तांदूळ आहे, तुटू शकतो. आता आपण पाणी घालून घेऊया. साधारण ह्याच्या डबल द साईज पाणी असलं पाहिजे. आता आपला राईस झालाय का बघूयात. एक्झॅक्टली 12 मिनिटांनी चेक करायचा. हे बघा झालाय. बंद करूयात आणि उपसून घेऊयात तांदूळ. आता भात झालाय.
हे जे कोरमा आहे ते मी एका पॅनवरती ठेवलेलं आहे. नंतर परत आपण हलवून घेऊया. तर हा भात आहे तो आपण त्याच्यावर घालून घेऊयात. हीट रेजिस्टंट ग्लव्स घातले की तुम्हाला हाताने व्यवस्थित हे पण करता येईल, पसरवता पण येईल. आता ह्याच्यावरती आपण डोंट वेस्ट. आता ह्याच्यावरती बरिस्ता आपण घालून घेऊया. आणि थोडी ह्याची काय मिंटची पावडर. आता ह्याच्यावरती ॲल्युमिनियम फॉईल लावून घेऊयात आणि बारीक गॅसवरती 25 to 30 मिनिट्स त्याला दम देऊयात. आता हे असं लावून घेऊयात दोन्ही. आणि याला दम देऊया. आता 25 मिनिटांनी आपण परत भेटूयात. त्यावेळेला आपल्याला समजेल कशी झाली बिर्याणी. आता आपली 25 मिनिटं झालेली आहेत. आपण बिर्याणी चेक करूयात. आता मी तुम्हाला जस्ट ओपन करून दाखवते बिर्याणी की तिची सुरत कशी झाली आहे ते बघूयात. That's our लजीज खास अवधी चिकन कोरमा बिर्याणी. लेट्स प्लेट. हा आहे आपला फायनल प्रोडक्ट, अवधी चिकन कोरमा बिर्याणी. तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. आय होप तुम्हाला आवडेल ही बिर्याणी. तुम्ही बनवा, घरच्यांना खायला घाला आणि स्वस्थ राहा. थँक्यू सो मच. बाय.